हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गोकुळ. तर स्वागत आहे आपल्या आदिवासी ब्लॉग. तर मित्रांनो, लय दिवस झाले आपला ब्लॉग नव्हता पडला मित्रांनो. तर मित्रांनो, लग्न होतं बरं का आपल्या घरी, त्याच्यामुळे मग लय दिवस झाले, त्याच्यामुळे ब्लॉग नाही टाकता आला आपल्याला. मग लग्न बिग्न झाल्यावर मग मी आलतो टाकळीच्या बांधाऱ्यावर मित्रांनो. असा विषय म्हणे तिथे नवीन रोड झालेला आहे, म्हणलं जावा नजारा पाहायला. इथून ना पाणी पण इतकं सुंदर दिसत होतं मित्रांनो, एकदम छान मस्त होड्या पण पोहत होत्या बरं का मध्ये. आणि मित्रांनो, या बांधारा आलेला मोठा आहे बरं का मित्रांनो. या बांधाऱ्यामध्ये मासे पण भरपूर आहे बरं का मित्रांनो. आता आपल्याला जायचंय तिडून पाटाला पाणी सोडतात तिथे मित्रांनो. मी आमच्या पाठीला येतो बरं का खाली, तिडून पाणी पाटाला सोडतात तिथे. एवढ्या मोठ्याला मोटरी होत्या मित्रांनो, नादच करायचं खतरनाक दरुजे बरं का इकडे पाणी सोडण्यासाठी ना बंधाऱ्या खाली एवढ्या मोठ्याला मासे ना वास मी कधीच पाहिले नव्हते बरं का मित्रांनो. एवढे मोठे मासे, एवढा सुंदर नजारा, बापरे मित्रांनो, लय मजा आली बापरे. एवढं भार नजारा असल्यावर लयच खतरनाक बघण्यासाठी मित्रांनो. किती ब्युटीफुल आहे मित्रांनो इथे. मेरे जिंदगी में धीरे धीरे ना डायरेक्ट गाणं सांगायला लागलो, एवढं खुश झालतो बरं का मी इकडे आल्यावर. डायरेक्ट याला काय म्हणू शकतो, डायरेक्ट ड्युटी नजाऱ्याला मी बोलू क्या बोलू मी इसमें ऐसा बोल डुम डुम टेडे. आणि मित्रांनो, तिकडे ना मस्त बांधकाम चालू होतं, दिशी दिसू राहिलं तिकडे बांधकाम चालू आहे. म्हणजे ना मस्त साईडने भितडी बांधायला चालू आहे, म्हणजे साईडला पाणी वाया जाय ना का म्हणून. उधर जाना पडेगा किधर उधर दिसू राहिलं ना आपल्याला, तिकडे जायचं बरं का. आता मग त्यांच्या माग किती फाटत किती नाही, आपल्या त्या पुलावर जायचं, त्या पुलावरून तिकडे जायचं पलीकडे. मग मित्रांनो, त्या पुलावर आलोय बरं का आपण. मग मी म्हणालो राम 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 राम. मी इथून गेलो ना खाली, म्हणलं मला वाचवायला कोणीच नाही येणार. या बाबरे इड डायरेक्ट नळी तुटेल. म्हणलं आता गेलो खाली, माझी इंडिकेटर लागली होईल. या पुलावर आलो ना, मग खाली पडलं, मग कोण गोळा व्हायला येणार ना आपल्याला. मग या पाण्यात एवढ्याले मासे आहे ना, मग आपल्याला खाऊन घेतील. मग याच्यामध्ये नाद नाही करायचं ना. मग जिलेबी मासा खातो का मग कधी डॅम फुटला तर मग आपली फाटली ना. मग गोकुळ ब्लॉगर गेला ना, मग एखादा झुडपाला अडकला ना, मग गावकरी उकळून नेतील ना. मग तुला इकडे कोणा या लावलं होतं ना, मग मी असं चालतो ना, मग तुला लोकांनी धरून आणलं पाहिजे ना. मग या बांधाऱ्याला दररोज किती ते सांगतो ना. मग या बांधाऱ्याला दररोज होते बरं का मित्रांनो, 4 असे ढापणं होते बरं का. ते वरती जायचे, मोटरीनं वायर बोडली ती वरती जायची, मग पाणी असं पळायचं बरं का खाली. बांधाऱ्याच्या खाल्या दिशाला मस्त सुंदर दिसत तिकडे कंटिन्यू पाणी राहत, मस्त हिरवं दिसत होतं बरं का. तिकडे टाकळीचा बांधारा पाहून इतकी खुशी झाली मित्रांनो बास. तर मित्रांनो, आपले ब्लॉग आता कंटिन्यू येणार आहे. आता ब्लॉग संपणार आहे. आता भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.